नमस्कार. आजच्या या विशेष प्रवासात आपण एकत्र मिळून प्राचीन झेन शहाणपणाचा शोध घेणार आहोत. जपानच्या एका वळणदार निसर्गरम्य वाटेवरून जाणारा हा सलग आणि अतिशय रंजक प्रवास आहे. हा केवळ माहितीचा खजिना नाहीये, तर एक प्रगल्भ अनुभव आहे जो आपल्याला खूप काही शिकवून जाईल. जरा कल्पना करूया. आपण एका अरुंद मातीच्या वाटेवरून चालत आहोत. सकाळची अगदी ताजी आणि प्रसन्न हवा आहे आणि आजूबाजूला फुललेल्या चेरी ब्लॉसमचा गोड सुगंध दरवळतोय. आपण एका शांत गावातून दुसऱ्या दोलायमान गावाकडे अगदी सहजतेने मार्गक्रमण करत आहोत. याच वाटेवर आपल्याला जीवनाचे काही अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणारे धडे मिळणार आहेत. तर या प्रवासाचा पहिला टप्पा आहे समचित्ततेचा मार्ग. इथे आपली भेट मास्टर हाकुइन यांची होते. ते एक अत्यंत आदरणीय गुरु आहेत, पण अचानक त्यांच्यावर एक अत्यंत धक्कादायक प्रसंग ओढवतो. होतं असं की गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण मुलगी गरोदर राहते आणि ती घाबरून चक्क मास्टर हाकुइन यांचं नाव घेते. विचार करा, त्यानंतर काय झालं असेल. कुटुंबाचा संताप अनावर होतो. ते एका शांत बागेबाहेर जमतात आणि हाकुइन यांच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप करायला सुरुवात करतात. गावातील वातावरण अचानक खूपच तणावपूर्ण आणि स्फोटक बनतं. पण या सगळ्या गदारोळात हाकुइनचं ऐतिहासिक उत्तर काय असतं माहितीये? फक्त 3 शब्द. असं आहे का? बस. ते स्वतःचा बचाव करत नाहीत, चिडत नाहीत किंवा आरोपाचा खंडनही करत नाहीत. ते या अत्यंत कठोर प्रसंगाला संपूर्ण आणि अढळ समचित्ततेने, म्हणजे एका शांत स्थिरतेने सामोरे जातात. आता आपण नेहमी काय करतो? रागाला रागाने उत्तर देतो, बरोबर? पण समचित्तता म्हणजे केवळ भावनाशून्य अलिप्तता नाही, तर ती वास्तवाचा एक उबदार स्वीकार आहे. जेव्हा ते रागावलेले कुटुंब त्या नवजात बालकाला हाकुइन यांच्या हातात सोपून निघून जातं, तेव्हा ते त्याला आनंदाने स्वीकारतात. चक्क संपूर्ण वर्षभर ते त्या मुलाचं प्रेमाने संगोपन करतात आणि शेवटी ती तरुण मुलगी खऱ्या पित्याचं नाव सांगून सत्य उघड करते. हाकुइन यांचा हा शांत स्वभाव आणि वास्तवाचा स्वीकार खरोखरच थक्क करणारा आहे. या वळणदार वाटेवरून पुढे जाताना आपण दुसऱ्या धड्याकडे पोचतो. दुसरी पिशवी, ओझे खाली ठेवणे. आता हे शांत जंगल मागे पडतंय आणि का गजबजलेल्या रंगीबिरंगी बाजारपेठेत आपण आलोय. तिथे सुगंधित उदबत्तीचा वास आणि लोकांच्या हसण्याचा आवाज हवेत छान मिसळून गेलाय. इथे आपली भेट होते होटे नावाच्या एका अत्यंत आनंदी भिक्षूशी. त्याच्या चेहऱ्यावर असा काही निखळ आनंद झळकत आहे ना की विचारू नका. तो एका रहस्यमय कापडी पिशवीतून लहान मुलांना न संपणारी खेळणी आणि खाऊ वाटतोय. खरं तर तो केवळ वस्तू वाटत नाहीये, तो एक प्रकारे आनंदच वाटतोय. आणि हे दृश्य आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जातं. आपण आपल्या मनावर ओझे का लादून घेतो हे यातून स्पष्ट होतं. होटेची ही पहिली पिशवी म्हणजे आपल्या आजच्या गरजा, ज्या अगदी हलक्या असतात. पण अडचण कुठे येते? अनेकदा आपण स्वतःसोबत एक दुसरी पिशवी घेऊन फिरत असतो. ही पिशवी म्हणजे भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंतेने भरलेली असते. आणि म्हणूनच ती अत्यंत जड आणि आपल्याला आतून थकवणारी असते. मग प्रश्न असा पडतो की हे ओझे कसं उतरवायचं? यावर होटेचा उपाय अत्यंत साधा पण तितकाच सखोल आहे. ही दुसरी पिशवी खाली ठेवण्यासाठी काही खूप मोठे प्रयत्न करायची गरज नाहीये. फक्त आपण ती पिशवी उचलली आहे याची जाणीव होणं पुरेसं आहे. जेव्हा आपण पूर्णपणे वर्तमान काळात असतो ना, तेव्हा ती दुसरी पिशवी आपोआप गायब होते. चला, आता या दोलायमान बाजारपेठेतून बाहेर पडत आपण तिसऱ्या टप्प्याकडे येऊया, बौद्धिक आकलन आणि त्याच्या पलीकडे. आपला हा प्रवास आता एका साध्याशा पर्वतीय मंदिरात पोहोचला आहे. तिथे एक अत्यंत उच्च शिक्षित विद्वान एका वृद्ध गुरूंना चक्क आव्हान देण्यासाठी आलाय. कित्येक तास तो विद्वान न थांबता तात्विक प्रश्नांची सरबत्ती करत राहतो. जणू काही शब्दांच्या जाळ्यातून तो सत्याला पकडू पाहतोय. मनाचं मूळ स्वरूप नक्की काय आहे हे त्याला फक्त शब्दांतूनच जाणून घ्यायचंय. पण याउलट ते वृद्ध गुरु संपूर्ण शांततेत फक्त शेकोटीतला विस्तव पेठ्ठा ठेवत बसलेत. विद्वानाची ती अखंड बडबड आणि गुरूंची अथांग शांतता, हा विरोधाभास खरोखरच विलक्षण आहे. अखेर पहाटेच्या वेळी गुरु ती उबदार लोखंडी सळई उचलतात आणि विद्वानाला विचारतात, तुला ही सळई दिसतीये? तर मग तुला तुझं उत्तर मिळालं. पहा किती सोप्पंय. प्रत्यक्ष अनुभव हा नेहमी संकल्पनात्मक विचारांच्या आधी येतो, हेच ते या अत्यंत साध्या कृतीतून सिद्ध करतात. आणि हीच घटना मूळ मनाचं सार उत्तम प्रकारे पकडते. मूळ मन म्हणजे वास्तव जसं आहे तसं अनुभवणे. अनेकदा आपण वास्तवाबद्दलच्या बौद्धिक नकाशांमध्ये आणि विचारांमध्ये इतके हरून जातो की प्रत्यक्ष वास्तवाचा अनुभव घेणंच विसरून जातो. विशेषतः आजच्या ह्या माहितीने भरलेल्या जगात तर हे खूपच खरं आहे. तिथून पुढे आपली वाट एका शांत तलावाकाठी जाते आणि आपल्याला मिळतो चौथा धडा, परस्पर संबंधांचे तरंग, दातृत्वाचा खरा अर्थ.
तिथे एक अत्यंत श्रीमंत, यशस्वी पण आतून पूर्णपणे असमाधानी असलेला व्यापारी गुरूंकडे दातृत्वाविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आलाय. व्यापारी विचारतो की माझ्या संपत्तीचा नेमका किती वाटा मी दान करावा हे कसं ठरवावं. तेव्हा गुरु काहीही न बोलता त्या आरशासारख्या शांत तलावात एक छोटासा दगड टाकतात. आणि काय होतं? पाण्यावर अत्यंत सुंदर विस्तारत जाणारे तरंग निर्माण होतात. हे दृश्य अतिशय स्पष्टपणे दाखवून देतं की खरं दातृत्व हा कोणताही गणिताचा व्यवहार नाही. तो एक अत्यंत सखोल अनुभव आहे, ज्यातून हे समजतं की सर्व जीवसृष्टी एकमेकांशी अतूटपणे जोडलेली आहे. अगदी त्या तलावातील तरंगांप्रमाणेच आपल्या प्रत्येक कृतीचे परिणाम दूरवर पसरत असतात. गुरु त्या व्यापाऱ्याला एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याचं आव्हान देतात. ते त्याला एकाकीपणाच्या कल्पनेतून बाहेर काढतात आणि हे समजण्यास मदत करतात की खरी संपत्ती तीच आहे जी संपूर्ण जगासाठी फायद्याचे तरंग निर्माण करते. शेवटी काय, आपण सर्वजण एकाच विशाल तलावाचे अविभाज्य भाग आहोत. सरतेशेवटी आपण आपल्या अंतिम धड्याकडे येतो. जसं आहे तसं स्वीकारणे, निसर्गाची शिकवण. डोंगराच्या धुक्याने वेढलेल्या शिखरावर पोचताना आपला हा प्रवास मास्टर शिंकान यांच्या मंदिरात येतो. तिथेच एका वृद्ध शेतकऱ्याने गुरूंना ज्ञानप्राप्तीच्या शक्यतेबद्दल एक अत्यंत साधा प्रश्न विचारलेला असतो. आता मजा पहा. एकीकडे एक विद्वान भिक्षू प्राचीन ग्रंथांमधल्या गवत आणि झाडेही ज्ञान प्राप्त करू शकतात या वाक्यावर गोंधळलेला असतो, पण दुसरीकडे तो वृद्ध शेतकरी मास्टर शिंकान यांचं हे नैसर्गिक रूपक एका क्षणात समजून घेतो. मास्टर शिंकान अत्यंत मार्मिकपणे स्पष्ट करतात की निसर्ग कधीही ज्ञानप्राप्तीसाठी धडपडत नाही, तो फक्त अस्तित्वात असतो. झाडांनी आपलं सौंदर्य उलगडण्यापूर्वी तुमच्याकडून प्रमाणपत्राची मागणी केली का? मुळीच नाही. कोणतीही विशेष पात्रता किंवा प्रयत्नांशिवाय निसर्ग आपला मूळ बुद्ध स्वभाव मुक्तपणे व्यक्त करत असतो. यावरून आपल्याला काही अत्यंत सखोल तत्वे समजतात. जागे होणे किंवा ज्ञान मिळवणे म्हणजे काहीतरी नवीन मिळवणे किंवा अचीव करणे नाहीये, तर जी नैसर्गिक जाणीव आपल्यात आधीपासूनच उपस्थित आहे तिला केवळ ओळखणे होय. आणि अशी खरी समज अनेकदा नवशिक्षासारख्या म्हणजे एकदम बिगिनर्स माइंडमधूनच येते. जसजसा आपला हा वैचारिक प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचतो तसतसे समचित्तता, वर्तमान काळात जगणे आणि सर्वांशी जोडलेले असणे याविषयीचे हे प्राचीन धडे आपला पुढचा मार्ग उजळून टाकतात. आता ती डोंगराची वाट एका अत्यंत शांत आणि विशाल अशा रात्रीच्या आकाशात विरघळत आहे. भूतकाळातील जड पिशव्या आणि बुद्धीचे गुंतागुंतीचे नकाशे मागे टाकून हा अंतिम विचार आता झाडांमधून घुमत राहतो. सामान्य जीवनाचा गजबजाटात आपण स्वतःचा बुद्ध स्वभाव कसा शोधावा? हा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी वर्तमान क्षणाशी थेट जोडले जाण्याचं आमंत्रण देतो. कारण ह्याच साध्याशा क्षणात आपलं खऱ्या अर्थाने मूळ स्वरूप दडलेले आहे.